हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पी-एन-आर ॲप्लिकेशनवरती क्वेश्चनची प्रॅक्टिस कशी करायची आहे. पहा, सर्वात आधी आपल्याला क्वेश्चन करता आले पाहिजे. त्यासाठी आपल्याला भरपूर प्रॅक्टिस करायची आहे. क्वेश्चनचे व्हिडिओ आपल्या पी-एन-आर ॲप्लिकेशनमध्ये खूप सारे दिलेले आहेत. पण आता नेमकी प्रॅक्टिस कशी करायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. एकाच व्हिडिओवरती खूप प्रकारे आपण प्रॅक्टिस करू शकतो. ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला आपण ॲप्लिकेशन ओपन करूया. ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला 100 क्वांटिटी हा फोल्डर शोधायचा आहे. त्या फोल्डरमध्ये गेल्यानंतर इथे खूप सारे व्हिडिओ आहेत. डू, डज, डीड, विल, एम, इज, आर, वॉट, वेन, म्हणजे जेवढ्या प्रकारचे क्वेश्चन्स बनवता येतात ते सर्व प्रकारचे क्वेश्चन्स यामध्ये आहेत. आणि विशेष म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये 100 क्वेश्चन्स आहेत आणि त्याचे अँसर्सही दिलेले आहेत. पण आपण आज या व्हिडिओमध्ये क्वेश्चनची प्रॅक्टिस कशी करायची ते आपण पाहणार आहोत. सुरुवातीला एक्झाम्पलसाठी मी डूचा क्वेश्चन घेतो. असे सर्च बारमध्ये डू सर्च केल्याने तुम्हाला डूचे आणि डजचे सर्व क्वेश्चन्स दिसतात. यापैकी कोणताही एक डूचा क्वेश्चन आपण ओपन करूया. Hello guys, welcome to PNR Digital Learning. So today in this video we will do practice over do questions. First you try to repeat all the questions and then you try to give the answers of those questions. So let's start. आता मी डू क्वेश्चनचा व्हिडिओ ओपन केलेला आहे. पहा, मी तुम्हाला दाखवतो क्वेश्चन्स कशा प्रकारचे आहेत. Do you prepare for interview? Do you like to play cricket? Do you do your study? Do you eat Maggie? Do you apply moisturizer on your skin? ठीक आहे, हे आहेत क्वेश्चन्स. आता प्रॅक्टिस कशी करायची मी तुम्हाला सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये 100 क्वेश्चन्स आहेत. सुरुवातीला मी ते क्वेश्चन्स आहे तसे रिपीट करणार आहे. तुम्हाला मी ना प्रत्येक स्टेपची ना थोडी प्रॅक्टिस करून दाखवणार आहे. स्टेप 1 यामध्ये मी आहे ते क्वेश्चन्स रिपीट करणार आहे, तेही पाहून आणि ऐकून. ऐकल्यानंतर मी रिपीट करणार आणि मोठ्या आवाजात रिपीट करणार आहे. तुम्ही अशीच प्रॅक्टिस करायची. Do you do your study? डू यू डू युअर स्टडी? Do you eat Maggie? डू यू ईट मॅगी? Do you play badminton? डू यू प्ले बॅडमिंटन? Do you take a bath? डू यू टेक अ बाथ? अशा प्रकारे तुम्ही पूर्ण 100 क्वेश्चन्स रिपीट करायचे आहेत. ज्या प्रश्नांचा अर्थ तुम्हाला समजत नाहीये ते तुम्ही गुगलवरतीही सर्च करू शकता किंवा मला व्हॉट्सअपवरती विचारू शकता. आता या प्रॅक्टिसने काय होणार? या प्रॅक्टिसमुळे तुम्हाला स्पेलिंग्स कळणार, त्याचे उच्चार कळणार, वाक्य रचना कळणार आणि त्या प्रश्नाचा तुम्हाला अर्थ कळणार. आणि जेव्हा तुम्ही तो क्वेश्चन बोलता तेव्हा तुम्हाला कळते की या प्रकारे आपण प्रश्न विचारायचा असतो. या प्रकारे एक राऊंड झाल्यानंतर आता आपण जाऊया स्टेप 2 कडे. स्टेप 2 यामध्ये तुम्ही व्हिडिओचा स्पीड वाढवायचा आहे आणि आहे ते क्वेश्चन्स रिपीट करायचे आहेत, तेही स्क्रीनकडे पाहून. आता मी व्हिडिओचा स्पीड वाढवतो. मी या व्हिडिओचा स्पीड वाढवलेला आहे. आता मी आहे ते क्वेश्चन्स त्या स्पीडने रिपीट करणार आहे. Do you learn English? डू यू लर्न इंग्लिश? Do you go to school? डू यू गो टू स्कूल? Do you celebrate your birthday? डू यू सेलिब्रेट युअर बर्थडे? Do you cook food? डू यू कुक फूड? Do you know dinosaurs? डू यू नो डायनासोर? Do you watch movies? डू यू वॉच मूवीज? हे आहे स्टेप 2. लेट्स गो टू स्टेप 3. स्टेप 3 मध्ये आपण आहे ते क्वेश्चन्स रिपीट करायचे आहेत, पण स्क्रीनकडे न बघता. अर्थात मी हे क्वेश्चन्स जे आहेत ना हे स्क्रीन मी झाकणार आहे. प्ले करायचे, स्क्रीन झाकायची आणि 1 to 100 पूर्ण क्वेश्चन्स मी फक्त ऐकून रिपीट करणार आहे, न पाहता मोठ्याने रिपीट करणार आहे. Do you run fast? डू यू रन फास्ट? Do you walk on road? डू यू वॉक ऑन रोड? Do you drive car? डू यू ड्राईव्ह कार? Do you ride bike? डू यू राईड बाईक? Do you jump from tree? डू यू जम्प फ्रॉम ट्री? Do you do? गॉट इट? लेट्स रिवाइज 3 स्टेप्स. फर्स्ट स्टेपमध्ये नॉर्मल स्पीडने स्क्रीनकडे पाहून मी क्वेश्चन्स रिपीट करणार आहे. स्टेप 2 मध्ये मी स्पीड वाढवून स्क्रीनकडे पाहून ऐकून क्वेश्चन रिपीट करणार आहे थोडेसे फास्ट स्पीडमध्ये. स्टेप 3 मध्ये स्पीड वाढवलेला आहे, पण मी स्क्रीन झाकून स्क्रीनकडे न पाहता फक्त ऐकून क्वेश्चन रिपीट करणार आहे. आता आपण जाऊया स्टेप 4 कडे.
स्टेप 4 मध्ये आपल्याला व्हिडिओचा स्पीड थोडासा नॉर्मल ठेवावा लागेल आणि आपल्याला एक टास्क पूर्ण करायचा आहे स्टेप 4 मध्ये. तो असा आहे की प्रत्येक क्वेश्चनचा सिमिलर क्वेश्चन आपल्याला बनवायचा आहे. ठीक आहे. आता या स्टेपमध्ये मी स्क्रीनकडे पाहणार आहे, ऐकणार आहे आणि जो क्वेश्चन आहे त्याचा मी सिमिलर क्वेश्चन माझ्या मनाने बनवणार आहे. उदाहरणार्थ इथे जर असेल डू यू डोनेट मनी, तर त्याचा सिमिलर क्वेश्चन झाला डू यू डोनेट क्लोथ्स, डू यू डोनेट फूड. हा आपल्याला एकच सिमिलर क्वेश्चन बनवायचा आहे. चला तर आता आपण प्रॅक्टिस करूया. Do you earn money? डू यू अर्न रिस्पेक्ट, Do you work hard? डू यू वर्क सॉफ्ट, Do you listen songs? डू यू लिसन म्युझिक, Do you sit on sofa? डू यू सिट ऑन चेअर, Do you prepare for interview? डू यू प्रिपेअर फॉर एक्झाम, Do you drink juice in morning? डू यू ड्रिंक वॉटर इन मॉर्निंग. अशा प्रकारे आपण सिमिलर क्वेश्चन्स बनवायची प्रॅक्टिस करायची आहे. चला तर आपण पुढे जाऊया स्टेप 5 कडे. स्टेप 5 मध्ये आपल्याला सिमिलर क्वेश्चन्स बनवायचे आहेत, पण स्क्रीन कडे न बघता. याचा अर्थ स्क्रीन तुम्हाला झाकायची आहे. मोबाईल तुम्ही उलटा ठेवू शकता, मोबाईलवरती एखादा पान ठेवू शकता, पुस्तक ठेवू शकता. स्क्रीनकडे पाहायचं नाहीये स्टेप 5 मध्ये आणि फक्त ऐकून तुमच्या मनाने तुम्हाला सिमिलर क्वेश्चन बनवायचा आहे. गॉट इट? चला तर आपण प्रॅक्टिस करूया. मी तुम्हाला करून दाखवणार आहे. So, do you send text message? डू यू सेंड व्हॉट्सअप मेसेज, Do you wash your clothes? डू यू वॉश युअर रूम, Do you clean your house? डू यू क्लीन युअर बाईक, Do you sweep your neighbor's house? डू यू स्वीप युअर बेडरूम, Do you wipe the floor? डू यू वाईप द टेबल, Do you drink juice? डू यू ड्रिंक टी. Do you bring vegetables from market? अशा प्रकारे आपल्याला ही स्टेप 5 पूर्ण करायची. क्विकली मी रिवाइज करत आहे. स्टेप 1 आहे ते क्वेश्चन्स रिपीट करायचे आहेत, स्क्रीनकडे पाहून रिपीट करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला उच्चार कळतील, क्वेश्चन बनवता येईल. स्टेप 2 व्हिडिओचा स्पीड वाढवायचा आहे, स्क्रीनकडे पाहून तुम्हाला क्वेश्चन्स आहे तसे रिपीट करायचे आहेत. स्टेप 3 स्क्रीन झाकायची आहे, फक्त ऐकून तुम्हाला क्वेश्चन्स रिपीट करायचे आहेत. याने तुमची लिसनिंग ॲबिलिटी डेव्हलप होणार. स्टेप 4 तुम्हाला स्क्रीनकडे पाहून क्वेश्चन्स ऐकून त्यासारखा सिमिलर क्वेश्चन बनवायचा आहे. ठीक आहे. यामध्ये तुमची थिंकिंग ॲबिलिटी डेव्हलप होणार. स्टेप 5 मध्ये तुम्हाला हा व्हिडिओ झाकायचा आहे आणि तो व्हिडिओ प्ले केल्यानंतर स्क्रीनकडे न बघता तुम्हाला सिमिलर क्वेश्चन ऐकून बनवायचा आहे. तर यामुळे काय होणार, स्टेप 5 मुळे तुमची लिसनिंग ॲबिलिटी आणि थिंकिंग ॲबिलिटी दोन्ही डेव्हलप होतील. तर अशा प्रकारे तुम्ही हे 5 स्टेप्स यूज करून प्रत्येक व्हिडिओवरती प्रॅक्टिस करू शकता. आपल्या ॲप्लिकेशनमध्ये खूप सारे व्हिडिओ आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये 100 क्वेश्चन्स आहेत. तर तुम्ही सर्व क्वेश्चन्सवरती करू शकता. जसे की व्हीलचा क्वेश्चन आहे, एमईचार आहे, वॉटचे व्हायचे क्वेश्चन्स आहेत. हे 5 स्टेप्स प्रत्येक क्वेश्चनवरती तुम्ही, प्रत्येक व्हिडिओवरती तुम्ही ॲप्लिकेबल करायचं आहे आणि भरपूर प्रॅक्टिस करायची आहे. आणि एक 6वी स्टेप आहे, ती बोनस स्टेप आहे. अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओचा स्पीड वाढवायचा आहे, स्क्रीन झाकायची आहे. स्पीड वाढवलेला आहे, स्क्रीन झाकलेली आहे. आता तो फास्ट क्वेश्चन तुम्हाला ऐकायचा आहे आणि त्यासारखा सिमिलर क्वेश्चन बनवायचा आहे. हे थोडेसे डिफिकल्ट जाईल, कारण फास्ट थिंकिंग ॲबिलिटी डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला ही प्रॅक्टिस करावी लागेल. मग अशा प्रकारे 6 स्टेप्स आलेत आपले आणि या 6 स्टेपचा तुम्ही उपयोग करून प्रत्येक व्हिडिओवरती भरपूर प्रॅक्टिस करायची आहे आणि तुमची क्वेश्चन करण्याची जी ॲबिलिटी आहे, थिंकिंग ॲबिलिटी आहे, तुमची लिसनिंग ॲबिलिटी आहे, ती तुम्हाला डेव्हलप करायची आहे. अशाच प्रकारे क्वेश्चन आन्सर्सवरती, कॉन्व्हर्सेशन्सवरती, स्पीचवरती मी खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत. ते व्हिडिओज तुम्ही पाहू शकता आणि त्या प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आता लगेच ॲप्लिकेशन ओपन करा आणि ही प्रॅक्टिस सुरू करा. तुमच्याकडे ॲप्लिकेशन नसेल तर तुम्ही इन्स्टिट्यूटला संपर्क करू शकता. 7038383317 या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि हा ॲप्लिकेशन तुम्ही घ्या आणि त्याच्यावरती भरपूर प्रॅक्टिस सुरू करा. तुम्हाला माझा गायडन्स नेहमी राहील. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.